Hello students, today we will discuss part 3 of first topic of 7th class, that is the living world adaptation and classification. आपण हा क्लास स्पेशली सेमी इंग्लिश माध्यमाच्या मुलांसाठी कंडक्ट करत आहोत आणि लास्ट पिरियडला आपण पाहिलं ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स मध्ये आपण टेरेस्ट्रियल ॲनिमल्सची कोणकोणत्या बाबतीत ते ॲडॅप्ट करतात स्वतःला एखाद्या पर्टिक्युलर हॅबिटॅटमध्ये टिकवून ठेवण्यासाठी. त्यामध्ये आपण पाहिलं फॉरेस्ट आणि ग्रासलँडमध्ये कसं ॲडॅप्टेशन होतं, डेझर्टमध्ये राहणाऱ्या ॲनिमल्समध्ये कोणते ॲडॅप्टेशन दिसून येतात, स्नोवी रिजनमध्ये राहणाऱ्या ॲनिमल्समध्ये कोणते ॲडॅप्टेशन दिसून येतात आणि एरियल ॲनिमल्समध्ये कुठले ॲडॅप्टेशन दिसून येतात. आपलं नेक्स्ट काइंड ऑफ ॲडॅप्टेशन आहे दॅट इज ॲडॅप्टेशन इन रेप्टाईल्स. रेप्टाईल्स म्हणजे सरपटणारे प्राणी. याच्यामध्ये आपण स्पेसिफिकली जर बघू तर स्नेक आणि अर्थवर्म हे क्रीपिंग करतात, रांगतात किंवा सरपटतात ते जमिनीवरती. आता मग ह्या दोघांमध्ये काय वैशिष्ट्य आहे, दोघं सुद्धा क्रीपिंग करतात, पण स्नेकची जी स्किन आहे ती स्केली टाईपची आहे, स्केल्स असतात त्याच्यावर, आणि अर्थवर्म जी आहे ती सॉफ्ट स्किन असते. अर्थवर्म इज द फ्रेंड ऑफ फार्मर म्हणतो आपण. मग स्नेकमध्ये फोल्ड्स असतात. स्नेक जेव्हा पुढे पुढे जातो त्यावेळेस तो त्याच्या बॉडीला फोल्ड करतो आणि पुढे जातो. सिमिलरली अर्थ जो आहे त्याच्यामध्ये फोल्ड नाहीत, परंतु त्याच्यामध्ये रिंग्स असतात. हे रिंग्स बॉडीचा एक हिस्सा पुढे घेऊन जातात आणि मागचा हिस्सा हळूहळू पुढे ढकलतात. मसल्स असे ग्राउंडला चिटकून ठेवून पुढे पुढे जात असतात. हे अर्थवर्म आहे, दोघंही क्रीपिंग करतात. नेक्स्ट जर पाहिलं तर हाऊस लिझार्ड आहे, म्हणजे आपल्या घरातली पाल म्हणतो आपण. गार्डन लिझार्ड आहे किंवा मग आपण त्याला सरडा वगैरे. क्रोकोडाईलमध्ये ह्या सगळ्यांमध्ये विशिष्ट फीचर आहेत बॉडीमध्ये, असे विशिष्ट कॅरेक्टरिस्टिक आहेत जे त्यांच्यामध्ये त्यांना जगण्यासाठी सक्षम बनवतात. जसं की दे यूज क्रोकोडाईल यूज मसल्स, नॉट ओनली क्रोकोडाईल, हाऊस लिझार्ड, गार्डन लिझार्ड, क्रोकोडाईल यूज मसल्स टू क्रीप. नेक्स्ट आहे हे जे आहेत ॲडॅप्टेशन, हे ॲडॅप्टेशन त्यांच्या स्किनमध्ये असतात, त्यांच्या फीटच्या सोलमध्ये असतात, म्हणजे तळवा जो आहे पायाचा खालचा त्याच्यामध्ये हे ॲडॅप्टेशन दिसून येतात. त्यांच्या बॉडी कलरमध्ये बरेचदा ॲडॅप्टेशन दिसून येतं. आपण पाहतो की लिझार्ड सरडे जे आहेत ते रंग कसे बदलतात, म्हणजे त्यांना जर कधी डेंजर वाटलं की त्यांना लाईफला थ्रेट आहे, धोका आहे, त्यावेळेस ते त्यांचा स्किनचा कलर बदलून हाईड होतात किंवा कॅमोफ्लेज करतात, समोरच्याला एकरूप होतात त्या कलरशी दुसऱ्या झाडाच्या. नेक्स्ट आहे लिझार्ड आणि मॉनिटर लिझार्ड. आता लिझार्ड आणि मॉनिटर लिझार्ड म्हणजे हे दोघंही लिझार्ड टाईपच आहेत, परंतु लिझार्ड हे स्मॉल साईजचं असतं आणि मॉनिटर लिझार्ड हे लार्ज साईजचं असतं. त्यांचे जे क्लॉ आहेत हे क्लॉड टोज असतात, म्हणजे त्यांना पण नखं असतात असं बरोबर पुढे जाण्यासाठी, चालण्यासाठी, आणि त्यांची जी सोल आहे तळवा तो थिन असतो. यानंतर नेक्स्ट टाईप ऑफ ॲडॅप्टेशन आहे ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स फॉर फूड. आता काही ॲनिमल्स असे आहेत की त्यांना फूड ऑब्टेन करण्यासाठी, मिळविण्यासाठी त्यांच्या बॉडीमध्ये काही विशिष्ट ॲडॅप्टेशन आहेत. त्यापैकी 5 टाईप्स ऑफ ॲडॅप्टेशन आपण पाहणार आहोत, जे तुमच्या टेक्स्टबुकच्या टेबलमध्ये दिलेले आहेत. पहा, काही ॲनिमल्समध्ये शार्प टीथ आहेत. मग शार्प टीथ कोणामध्ये आहेत, तर असे फक्त पर्टिक्युलरच ॲनिमल आहेत, फॉर एक्झाम्पल लायन आणि टायगर, की ज्यांच्यामध्ये हे शार्प टीथ दिले आहेत. दे आर द हंटर्स, दे किल अदर ॲनिमल्स, दे कॅच द प्री फॉर टिअरिंग द फ्लेश ऑफ देअर बॉडी, म्हणजे त्यांच्या प्रीच्या बॉडीला फाडण्यासाठी, पकड येण्यासाठी त्यांच्या जे टीथ आहेत ते शार्प असतात लायन आणि टायगरचे. हे त्यांचं स्पेशल ॲडॅप्टेशन आहे फॉर ऑब्टेनिंग फूड. जर शार्प टीथ नसता तर लायन आणि टायगर त्या फ्लेशला टिअर करू शकले नसते. नेक्स्ट आहे लॉंग अँड पॉइंटेड बीक. आता लॉंग आणि पॉइंटेड बीक कोणामध्ये असते तर वूड पेकर. वूड पेकर म्हणजे आपण त्याला एक बर्ड असतो जो झाडाच्या खोडांमध्ये चोच मारून मारून त्याच्यामध्ये घर करत असतो.
आणि तिथं असलेले काय फुलामध्ये असलेला नेक्टर पण तो कॅच करतो आणि वूडला ड्रिलिंग करतो, छिद्र पाडतो, असे खोपा केल्यासारखा. हे त्याला हेल्प करतं फूड ऑप्टेन करण्यासाठी. नेक्स्ट आहे शॉर्ट बीक. कोणाची असते तर स्पॅरोची असते. चिमणीची छोटीशीच बीक आहे. तर ते कशासाठी, तर ते जे काही दाणे खातात ते ग्रेन्स ते क्रश करण्यासाठी, चावून बारीक करण्यासाठी. नेक्स्ट आहे लॉंग अँड स्टिकी टंग. कोणाची असते तर फ्रॉगची असते. टू कॅच द इन्सेक्ट. जेव्हा फ्रॉग इन्सेक्टला खातो त्यावेळेस आपल्याला त्याची टंग सुद्धा दिसत नाही, एवढ्या स्पीडनं ते बाहेर येतं आणि त्याला कॅच करतं. इट इज द अडॅप्टेशन फॉर फ्रॉग टू ऑप्टेन द फूड. नेक्स्ट आहे लॉंग नेक. कोणाची असते तर जिराफची आहे. आपल्याला माहिती आहे की ट्रीजच्या लिव्स पर्यंत रीच करण्यासाठी त्यांना ती त्यांची लॉंग नेक हेल्प करते. अँड दिस इज द स्पेशल काइंड ऑफ अडॅप्टेशन इन केस ऑफ जिराफ. नेक्स्ट अडॅप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ सराउंडिंग. आता असे काही ॲनिमल्स आहेत जे आजूबाजूच्या सराउंडिंग मध्ये ब्लेंड होतात म्हणजे एकरूप होतात. इतके एकरूप होतात की त्यांचं ते तिथे आहेत हे लक्षात सुद्धा येत नाही. त्याला म्हणायचं अडॅप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ सराउंडिंग. फॉर एक्झाम्पल आहे मग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स लाईक बटरफ्लाय, लिझार्ड, ग्रासहोपर. कॅमोफ्लेज्ड म्हणजे तिथल्या आजूबाजूच्या परिसरासारखाच स्वतःच्या शरीराचा रंग ठेवणे म्हणजे कॅमोफ्लेज्ड. अमॉंग ग्रासेस, मग ग्रासवर असेल तर ग्रास सारखंच कलर करणार ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हजवर असेल तर लिव्ज सारखेच त्यांच्यामध्ये कलर प्रोड्यूस होणार. स्टेम, फ्लावर्स ॲज देअर कलर्स ब्लेंड विथ द सराउंडिंग. आणि या सगळ्यांमध्ये प्लांट्सच्या या पार्टमध्ये हे ऑर्गॅनिझम्स असे ब्लेंड होतात की ते इतर ऑर्गॅनिझम्सला ओळखू येत नाहीत, ज्याच्यामुळे ते त्या सराउंडिंगमध्ये सर्व्हाइव्ह करू शकतात. अँड इट इज बेस्ट अडॅप्टेशन. आता मग अडॅप्टेशन म्हणजे काय, ह्या पॉईंटवर आपण येतोय ह्यावेळेस. अडॅप्टेशन म्हणजे काय, तर इट इज अ प्रोसेस ऑफ ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस चेंज. हळूपणेच होणारा परंतु सातत्यपूर्ण, सतत कंटिन्यू होणारा असा चेंज आहे जो दॅट एनेबल अन ऑर्गॅनिझम टू ॲडजस्ट. एखाद्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमला तो हेल्प करतो ॲडजस्ट होण्यासाठी आणि त्याला स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी एका स्पेसिफिक हॅबिटॅटमध्ये. द प्रोसेस ऑफ ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस चेंज दॅट एनेबल, दॅट हेल्प अन ऑर्गॅनिझम टू ॲडजस्ट अँड प्रोटेक्ट देमसेल्स इन स्पेसिफिक हॅबिटॅट. दिस इज कॉल्ड एज अडॅप्टेशन. आता डार्विन नावाचा एक सायंटिस्ट होता. त्या सायंटिस्टने एक थेअरी मांडली ज्याला म्हणतो आपण थेअरी ऑफ इव्होल्युशन. आता इव्होल्युशन ही एक अशी प्रोसेस आहे, ही सुद्धा ग्रॅज्युअलीच होते, हळूवार होते, सावकाश होते, परंतु लॉंग टर्म पर्यंत चालते. आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये असे काही चेंजेस घडवून आणते की त्या चेंजेसमुळे तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम पर्टिक्युलर हॅबिटॅटमध्ये अडॅप्ट करू शकेल. अँड दॅट थेअरी इज कॉल्ड ॲज डार्विन्स थेअरी ऑफ इव्होल्युशन. मग त्यांनी दोन थेअरीज मांडल्या. त्यातली पहिली थेअरी आहे सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. डार्विन असं म्हणतो या थेअरीमध्ये की जो ऑर्गॅनिझम फिट आहे, हेल्दी आहे, तंदुरुस्त आहे, त्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत जगण्याचे, सर्व्हाइव्ह करण्याचे. आणि त्याला त्यांनी नाव दिलं सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. दुसरी थेअरी होती डार्विनची, दॅट इज थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. या थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन मध्ये त्यांनी असं सांगितलं, ऑर्गॅनिझम मध्ये असा काही चेंज होतो, अ चेंज इन अन ऑर्गॅनिझम बॉर्न विथ बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक्स. काही उपयोगी गुणधर्मासहित जो ऑर्गॅनिझम जन्माला येतो, म्हणजे त्याच्यामध्ये असे काही कॅरेक्टर आहेत की ते त्याला जगायलाच हेल्प करतात नॅचरली, टू सर्व्हाइव्ह अँड इवन प्रिझर्व्ड इन नेक्स्ट जनरेशन. म्हणजे एका पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम मध्ये असे काही फीचर्स, कॅरेक्टरिस्टिक येतात ते त्याला नॅचरली जगायला तर मदत करतातच, शिवाय हेच कॅरेक्टरिस्टिक्स नेक्स्ट जनरेशन मध्ये जशाच्या
तसे जातात. अँड दॅट थिअरी इज कॉल्ड ॲज थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. थँक्यू. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.